पानोडी गावी संगमेर तालुका दूध संघाचे चेअरमन सन्माननीय श्री रणजितसिंह देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते जलपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। या कार्यक्रमासाठी संपूर्ण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। तसं जर पाहिलं तर हे एक अत्यंत दुष्काळी असं गाव होतं, परंतु नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या दूरदृष्टीतून जो निळवंडे प्रकल्प साकारला आणि ज्याचा कॅनॉल आमच्या पानोडी गावातून गेला, तर या सहकार महर्षी भाऊसाहेब संतोषजी थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून जे काही आम्हाला पाईप उपलब्ध झाले, त्या पाईपच्या माध्यमातून आम्ही आमचे ओढे नाले शिपलापूर नव्हे तर थेट आश्वीपर्यंत पाणी या ठिकाणी गेलेलं आहे आणि हा संपूर्ण भाग आज बागायती झालेला आहे। परंतु अजूनही काही भाग आमचा वंचित राहिलेला आहे कॅनॉलच्या वरचा, तो सुद्धा साहेबांच्या माध्यमातून आम्ही आता तो पूर्णपणे बागायत करण्याचा आमचा मानस आहे। तसे त्यांनी आम्ही साहेबांकडे त्या निमित्ताने आम्ही निवेदन पण दिलेले आहे। परंतु संपूर्ण जी कारखान्याची यंत्रणेने आम्हाला सहकार्य करून वेळोवेळी जे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे पाणी उचलण्यामुळं एक चांगला असा एक वेगळं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि साहेबांच्याच नेतृत्वाखाली या ठिकाणी संपूर्ण गाव काम करत आहे आणि म्हणून मी या ठिकाणी देशमुख साहेब आले त्यांचे पण मी आभार मानतो आणि त्यांनी जलपूजन केलं आणि संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित राहिले त्यांचं पण मी आभार मानतो आणि थांबतो।